प्रकरणात आणखी एक मोठी अपडेट समोर येते। परीक्षेपूर्वी घेतलेल्या मॉक टेस्ट मधील प्रश्न आणि मूळ प्रश्नपत्रिकेतील प्रश्न थेट सेम टू सेम असल्याचं उघड झालंय। यामुळे सीबीआयचा संशय आता अधिकच बळावलाय। शिवराज मोटेगावकरची या प्रकरणी कसून चौकशी करण्यात आली आहे। मोटेगावकरच्या मोबाईल, लॅपटॉप आणि आयपॅडमध्ये प्रश्नपत्रिकांचा मोठा डेटा असण्याची ही दाट शक्यता तपास यंत्रणांनी वर्तवली। तर नीटचा मूळ पेपर मॉक टेस्टमध्येही फुटल्याचं सध्या समजतंय। यंत्रणांकडून इलेक्ट्रॉनिक उपकरणांची सध्या चौकशी करण्यात येते, तपासणी करण्यात येते। या संदर्भातली अधिकची माहिती देतात आपले प्रतिनिधी अक्षय बडवे। अक्षय, आपण जर बघितलं तर नीट प्रकरणाचे जे धागेदोरे आहेत ते अनेक कोचिंग क्लासेसच्या पर्यंत पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। आणि आता आपण जर पाहिलं तर जी मॉक टेस्ट या संबंधित क्लासने घेतली होती त्याच्यातले जे प्रश्न आहेत ते मूळ प्रश्नाशी अगदी सेम टू सेम मॅच असल्याचा संशय जो आहे तो सीबीआयला आहे। आणि त्यामुळे संबंधित क्लास चालकाची जी चौकशी आहे ती रात्रीपासून सुरू आहे। याच्यात आणखी काही धागेदोरे सापडतात का हे पाहणं महत्त्वाचं असेलच। तसंच संबंधित क्लास चालक जे आहेत त्यांचे मोबाईल, लॅपटॉप आणि इतर जे डिजिटल साहित्य जे आहे ते सुद्धा जप्त करण्यात आले। त्यामुळे मॉक टेस्ट मध्ये आलेले प्रश्न आणि मूळ प्रश्न जे आहेत परीक्षेतले ते सेम टू सेम कसे आले याचा देखील तपास सीबीआय कडनं सुरू आहे। नक्कीच धन्यवाद अक्षय दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर नांदेडमधील